ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। आज साधारणतः 9 वाजता एक इन्सिडेंट घडला आहे, त्याच्यामध्ये दोन इसम होते जे त्यांचे एसटीशी भांडण चालू होतं। त्या भांडणाच्या वेळेला आपले बीट पेट्रोलिंग करणारे कोंडीबाज सरगर आणि त्यांचे दुसरे साथीदार हे दोघेही तिथे पोहोचले आणि जे भांडणं करणारे होते त्यांना या दोघांना अडवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्यापैकी एकाने हा चाकू मारला, आमच्या एका पोलिसावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली एक जखम झालेली आहे। सध्या त्याचा ट्रीटमेंट ही ICUमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे। दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया, गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे ही महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन करत आहे। भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसावरच चाकू हल्ला, एसटी अडवली, थरार नाट्य, कंडक्टरलाही मारहाण। पाहूया विस्तृत बातमी। मिरजेत नशेखोरांचा हैदोस पाहायला मिळतोय। चालती एसटी बस अडवून कंडक्टरला मारहाण करण्यात आली आणि हा प्रकार सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच चाकून हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालाय। 2 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड समोर हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। काही नशेखोरांनी एसटी बस अडवून बस थांबवली, त्यानंतर कंडक्टर सोबत वाद घालत त्याला मारहाण करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र नशेखोरांनी पोलिसांशी चक्क हुज्जत घालत त्यांच्यावर हल्ला केला। यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूनं वार करण्यात आल्यानं तो गंभीर जखमी झाला। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 हल्लेखोरांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। प्रश्न पुन्हा उद्भवतो तो म्हणजे नशेखोरांना नशा करायला या सगळ्या गोष्टी मिळतातच कुठं? कालच पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नशेखोरीवरती निर्बंध व्हावा म्हणून रॅली काढली, पण जिथून नशा मिळतो करायला या युवकांना तीच जागा उद्ध्वस्त का केली जात नाही, ते लोक पुढे का येत नाहीत, असा प्रश्न मात्र जनतेतून आता विचारायला लागलेला आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणात मात्र या पोलिसाच्या जीवावरती बेतलेला आहे। एकीकडे नोकरी करायची आणि दुसरीकडे आपला जीव टांगणीला लावायचा, अशीच गत आता पोलिसांची झालेली दिसते। दरम्यान या घटनास्थळी त्वरित सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आपल्या टीमसह उपस्थित राहून संपूर्ण प्रकरण जातीनं लक्ष घालून स्वतः याची चौकशी केली। ब्युरो रिपोर्ट तीचा सागर न्यूज। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।